बोलो येशू मसीह की. या आजच्या म्हणण्यासाठी 3 शास्त्र भाग मी निवडलेले आहेत. आपला जो विषय आहे की आपण सतत परमेश्वराचे उपकार आठवले पाहिजे. आम्ही सतत परमेश्वराच्या उपकाराचं स्मरण केलं पाहिजे. आणि त्यासाठी जे 3 शास्त्र भाग मी निवडलेले आहेत, आणि मी आपल्या प्रत्येकाला विनंती करेल की आपण आपलं बायबल जे आहे ते ओपन करावं आणि त्यामध्ये स्तोत्र 103 वचन 1 आणि 2 हा आहे पहिला शास्त्र भाग. त्यामध्ये स्तोत्र 40 आणि वचन 5 हा आहे दुसरा शास्त्र भाग. आणि त्यामध्ये स्तोत्र 116 आणि वचन 17 हा आहे तिसरा शास्त्र भाग. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. स्तोत्र 103 वचन 1 आणि 2 मध्ये आम्ही पाहतो की या ठिकाणी स्तोत्रकर्ता परमेश्वराचा धन्यवाद करत आहे, त्याचे उपकार आठवत आहे, त्याची फेवर आठवत आहे, त्याची मेहरबानी आठवत आहे. आणि त्या आपल्या जीवाला तो म्हणतो, आपल्या आत्म्याला तो म्हणतो, आपल्या शरीराला तो म्हणतो की त्याचा एकही उपकार तू विसरू नको. त्याचे जे उपकार आहे ते तू आठवत राहा. स्तोत्र 40 आणि वचन 5. हे परमेश्वरा माझ्या देवा तू आमच्यासाठी केलेली अद्भुत कृत्य व आमच्या विषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्या समोर त्याची क्रमवारी मी मांडणी करू लागलो करता येणार नाही, तर त्याच्यासाठी जगातलं पुस्तकही पुरणार नाही आणि ती करता देखील येणार नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो की तू आमच्या जीवनात एवढे उपकार केलेत, तू आमच्या जीवनामध्ये एवढी मेहरबानी केली, तू आमच्या जीवनामध्ये एवढ्या संध्या दिल्या की त्याची मांडणीच करता येणार नाही, ते टिपून ठेवता येणार नाही, त्याचं लिखाण सुद्धा भरणार नाही. इतके ते पुष्कळ आहेत ते. आणि आणखीन एक वचन स्तोत्र 116 आणि वचन 17. आजच्या मनासाठी 3 शास्त्र भाग आपण घेतलेले आहे. स्तोत्र 103 वचन 1 आणि 2, स्तोत्र 40 आणि वचन 5 आणि स्तोत्र 116 आणि वचन 17. तिसरं वचन, मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ करीन. मी तुला कशाचा यज्ञ देईल? उपकार स्तुतीचा यज्ञ देईल. परमेश्वराच्या नावाचा धावा करेल. आणि परमेश्वराच्या नावाचा मी काय करेल? धावा करेल. देवबाप हा वाचलेला शास्त्र भाग आपल्यासाठी आशीर्वादित करो. हे जे 3 शास्त्र भाग, हे जे 3 वचनं आपल्यासाठी मी निवडलेले आहेत, हे 3ही वचनं परमेश्वराचे उपकार आठवणं, परमेश्वराच्या उपकाराचं स्मरण करणं, परमेश्वराने केलेले जे उपकार आहेत त्या उपकाराबद्दल त्याचं उतराई होणं, आणि परमेश्वर जो आहे हा त्याच्या लेकरांवर वारंवार उपकार करतो याचं स्मरण करून देणारं हा जो शास्त्र भाग आहे किंवा आम्हाला पाहायला मिळतं हे जे वचन आहेत. मागील पूर्ण महिनाभर आपण देवाने केलेल्या एका उपकाराची आठवण करत आहोत. मागील पूर्ण महिनाभर या जानेवारी महिन्यामध्ये देवाने आपल्याला 2023 मध्ये सांभाळलंय, 22 मध्ये सांभाळलंय, आणि जन्माच्या दिवसापासून सांभाळलंय, आईच्या उदरापासून सांभाळलंय, आणि जेवढे उपकार त्याने आमच्या जीवनात केलेले आहे त्याचं आपण स्मरण करत आहोत. आणि त्याबद्दल आपण ऐकत आहोत की हे जे उपकार देवाने आमच्या जीवनात केलेले आहे, आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आम्ही एकही उपकार वाया जाऊ देता कामा नये, एकही उपकाराचं विस्मरण आम्हाला होता कामा नये. आम्ही मनुष्य प्राणी या नात्याने देवाने आमच्यावर असंख्य उपकार केलेले आहेत. आत्ताच आम्ही शास्त्रभाग वाचला की देवा तुझे आमच्याबद्दल जे विचार आहेत, तुझे आमच्याबद्दल जे अद्भुत कार्य आहेत ते पुष्कळ आहेत. When you try to count your blessing, don't forget to name them one by one. जेव्हा तुम्ही तुमचे उपकार आठवता, तुमच्या जीवनात झालेली देवाची मेहरबानी, त्याने तुमच्यावर केलेली कृपा विसरू नका. त्या एका उपकाराला नाव द्यायला विसरू नका. त्या एका उपकाराबद्दल परमेश्वराचं स्मरण करायला. देवाचा गुणधर्मच आहे, देवाच्या ॲट्रिब्यूट मध्ये हा स्वभावच आहे की तो फक्त त्याच्या मुलांवर आणि जो कोणी त्याच्याकडे येतो, मग तो कष्टी असू द्या, भाराक्रांत असू द्या, आजारी असू द्या, दुःखी असू द्या, कष्टी असू द्या, हरलेला असू द्या, त्रासात असू द्या, कसंही कोणीही त्याच्याकडे येऊ द्या, तो पुढे असतो, तो प्रथम असतो त्याच्यावर उपकार करण्यासाठी, त्या व्यक्तीला सहाय्य करण्यासाठी. आणि याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला आहे. याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतलेला आहे की जेव्हा जेव्हा आम्हाला त्याची गरज पडली, आम्ही त्याच्याकडे मागण्या केल्या,
मागणं इन सेन्स प्रार्थना. देवा माझ्यासाठी, तू माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कामधंद्यासाठी, माझ्या लेकराबाळासाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या भविष्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला दे. आणि परमेश्वर त्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ज्या मागण्या, प्रार्थना, विनवण्या पण त्याला केल्या, त्या आपल्याला तो देत आलाय. आठवा की ज्यावेळेस तुम्हाला देवाने तुमच्या उदरामध्ये बाळ ठेवला असेल, तुम्ही देवाकडे प्रार्थना केली असेल, देव मला लेकरू दे, आणि देवाने तुम्हाला लेकरू दिला. आठव्या ज्यावेळेस तुम्ही कुमारावस्थेत जात होते, तुम्ही देवाकडे प्रार्थना केली, देव मला जीवनसाथी दे, आणि देवाने तुम्हाला जीवनसाथी दिला. आठवा ज्यावेळेस तुम्ही आजारी होते, तुम्ही देवाकडे दावा केला, प्रभू हा आजार तूच बरा करू शकतो, आणि देव धावून आला आणि देवाने ते ऑपरेशन आशीर्वादित केलं, देवाने डॉक्टरच्या हात आशीर्वादित केले, देवाने त्या आजारातून तुम्हाला बाहेर काढलं. आठवा तो क्षण की जास्त वाटलं की हा ऍक्सिडेंट फार भयानक आहे, या ठिकाणी आता माझा निभाव लागणार नाही, परमेश्वर धावून आला, त्याने मदतीचा हात दिला आणि त्या ऍक्सिडेंटमधून आम्हाला बाहेर काढलं. असे असंख्य उपकार मी जर बोलू लागलो तर दाविदाप्रमाणे मला म्हणावं लागेल, ते मला बोलता बोलता मांडता येणार नाही. एवढे उपकार मानव प्राण्यावर आणि सर्वांवर तो करत असतो. आणि जर ख्रिस्ती लोकांकडे पाहिलं, मी फक्त ख्रिस्ती लोकांबद्दल बोलत नाहीये, बायबल सांगतं आमचा देव हा नीतिमानांवरही पाऊस पाडतो, जे अनित्यमान आहेत त्यांच्यावरही पाऊस पाडतो. का असं होतं फक्त नित्यमान लोकांसाठी पाऊस पडतोय? तो सगळ्यांवर दया करतो, तो सगळ्यांवर उपकार करतो. आज जो कोणी मला ऐकत असेल, मग तुम्ही कोणीही असा, फक्त असं नाही तो ख्रिस्ती लोकांवरच उपकार करतो. फक्त असं नाहीये की जे चर्चला जातात त्यांच्यावरच उपकार होतात. हो होतात, परंतु माझा देव हा प्रत्येक मनुष्य प्राण्यावर, प्रत्येक देवाच्या मुलीवर, ज्या देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली, तो परमेश्वर जो कोणी त्याचा धावा करतो, जो कोणी त्याचं नाव घेतो, त्या प्रत्येकावर उपकार करतो आणि त्याला अनुभव देतो तो किती चांगला आहे. आणि मग आमचं जीवन बदलतं, मग आम्हाला येशूचा अनुभव यायला सुरू होतो. ज्यावेळेस देव आमच्या जीवनात उपकार करतो, सगळ्यात मोठा उपकार आमच्या जीवनात जर काय झाला असेल तर आमच्या जीवनात येशू आला. सर्वात मोठा उपकार तुमच्या आणि माझ्या जीवनात जर काय झाला असेल तर आज मी जिवंत आहे. सर्वात मोठा उपकार तुमच्या आणि माझ्या जीवनात जर काय झाला असेल तर मला रोजची भाकर तो देतो, मला अन्न देतो, मला वस्त्र देतो आणि मला निवारा देतो. देवाच्या वचनासाठी मोठा आमेन बोलूया. मला रोजची भाकर तो देतो, मला रोजचा निवारा तो देतो आणि रोजचे वस्त्र तो देतो. अशा असंख्य मागण्या, असंख्य उपकार परमेश्वर सातत्याने करत असतो आणि याही वर्षात तो करणार आहे. आमेन म्हणाल? देवाच्या या वर्षात होणाऱ्या उपकारासाठी, देवबापाच्या वचनासाठी आणि देवबापाचा सेवक जे बोलत आहे त्यासाठी आपला एक हात वर करून आमेन म्हणता येईल का? आमेन. या वर्षातही तो उपकार करणार आहे, या वर्षातही अगणित उपकार होणार आहे आणि तो सातत्याने जोपर्यंत तो परत येत नाही तो फक्त उपकार उपकार आणि उपकार करत राहणार आहे. आणि जर परमेश्वर आमच्यावर उपकार करत असतो, जर परमेश्वर आमच्यावर दया करत असतो, तर मानव प्राणी या नात्याने आमचं देखील कर्तव्य आहे होईल तेवढं त्या उपकाराची आठवण करणं. एक गरीब व्यक्ती एका कंपनीमध्ये काम करत होता, अतिशय गरीब, हातावरचा. त्याला त्या ठिकाणी एक ठरलेला पगार महिन्याला दिला जायचा. तो पगार आला का त्यातून तो आपल्या घराचं भाडं भरायचा, लेकरांच्या शाळेच्या गोष्टी, किराणा आणि बाकीच्या गोष्टी. आणि या सगळ्या पगारामध्ये हे घर चालवणं त्याला कठीण व्हायचं. पगार कुठून यायचा, कुठं जायचं त्याला कळत नव्हतं. दिवसामागं दिवस जात होते, महिन्यामागं महिने जात होते, वर्षामागं वर्ष जात होतं. पूर्ण आयुष्य त्याचं निघून गेलं. लेकरांना तो शिकवू शकला, परंतु आयुष्यभर तो भाड्याच्या घरात राहिला, कारण पगार तेवढा मिळत नव्हता. आता अशी वेळ आली की लवकरच तो रिटायर होणार. थोडासा काळ त्याचा राहिला होता रिटायर व्हायचा. आणि ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या मालकाने आपल्या एका घराचं काम चालू केलं आणि मालकाने त्याला सांगितलं की आता तू इथं वॉचमॅन की नको करू, जिथं काम चालू आहे तू तिथं लक्ष दे. आणि राहिलेले जे त्याचे काही महिने होते या मालकाने त्याला त्या मालकाच्या घराचं जिथं काम चालू आहे तिथं ठेवलं आणि हा त्या ठिकाणी मदत करत होता, पहारा देत होता, सिमेंट देऊ लागत होता, विटा देऊ लागत होता, काळजी घेत होता. महिने दर महिने गेले, घराचं काम चालत गेलं, घराचं काम झालं आणि ती वेळ आली की आता हा जो व्यक्ती आहे, गरीब व्यक्ती जो भाड्याच्या घरात राहतोय, ज्याला आयुष्यभर असं वाटलं की आता माझं सगळं काही संपलं, माझ्यासाठी काही पुढं उरलेलं नाहीये आणि तो रिटायर होणार आहे. रिटायर झाल्यानंतर तर सगळं संपल्याच जमा आहे. आणि आता हा व्यक्ती जो आहे याचा कार्यकाळ संपला, हा रिटायर झाला आणि आपल्या घरी बसला. काही दिवस गेले, काही आठवडे गेले. भाड्याचं घरात असताना भाडं भरणं पण कठीण होतं, लेकरांच्या जबाबदाऱ्या, इतर जबाबदाऱ्या, यासाठी फार सगळं काही कठीण चाललं होतं. एक दिवस अचानक लक्ष करू काय मी काय बोलतोय, परमेश्वर आमच्यावर एवढे उपकार करतो, परमेश्वराने आमच्यावर एवढे उपकार केलेले आहे की आम्ही त्या उपकारांना कधी विसरता कामा नये.
आणि ते उपकार जेव्हा आम्ही आठवतो, मी आपल्याला सांगितलं, पुढचे उपकार आमची वाट पाहत असतात, पुढचे उपकार आमच्यासाठी तयार असतात, पुढचे आशीर्वाद आमच्यासाठी तयार असतात. हा आपल्या घरी एक दिवस बसलेला असताना, घरामध्ये तारांबळ असताना, एक आठवड्याभरात त्याला घराचं भाडं भरायचं असताना, ज्या ठिकाणी हा काम करत होता तो मालक घरी आला आणि तो म्हटला, अरे बाळासाहेब काय चाललं? काय नाही साहेब म्हणे, व्यवस्थित चाललंय, या अशा अशा गोष्टी आहेत. बाळासाहेब म्हणे, मला आज तुला काहीतरी द्यायचं आहे. साहेब बोला म्हणे, काय? तर ही घे म्हणे चावी, ही त्या घराची चावी आहे ज्या घराला तुझ्या रिटायरमेंटच्या अगोदर काही दिवस असताना मी तुला काम करायला लावलं, मी तुला ते बांधायला लावलं, आणि मला देवाने सांगितलंय की हे घर तुला दे, ही चावी तुला दे, आणि याच्यानंतर भाड्याच्या घरात राहून. बोला येशू मसीह की जय, बोला येशू मसीह की. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. ज्यावेळेस आम्ही एक एक उपकार आठवतो, मी तुम्हाला सांगितलं ना, मागण्याने कल्पना, याने विचारही केला नव्हता, याने रिटायरमेंट घेतली होती, याच्यासाठी भाडंच भरणं पर्याय होता, पण देवाने याच्यासाठी बोनस ठेवला होता, देवाने याच्यासाठी गिफ्ट ठेवलं होतं. या वर्षामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही परमेश्वराचा उपकार स्मरण करत असताना, तुम्ही परमेश्वराने तुमच्या जीवनात केलेल्या चांगुलपणाचा अनुभव घेत असताना कधीच विसरू नका त्याला धन्यवाद देणं, त्याच्याशी प्रामाणिक राहणं आणि त्याच्याबरोबर चालत राहणं. बऱ्याच वेळा आम्ही मनुष्य या नात्याने फक्त घेणं आम्हाला आठवतं आणि विसरून जाणं आमच्या DNA मध्ये आहे. आम्ही बऱ्याचदा या ख्रिस्ती जीवनात जगत असताना वन बाय वन असंख्य गोष्टी आमच्या जीवनात करत असतो, आणि त्या मोबदल्यामध्ये साधा धन्यवाद आम्हाला देणं होत नाही, साधे ते उपकार आठवणं आम्हाला होत नाही. कारण या जगामध्ये आम्ही एवढे बिझी झालेलो आहोत. आमचा बराच काळ किचनमध्ये जातो, आमचा बराच काळ शाळेमध्ये जातो, आमचा बराच काळ व्यवसायात जातो, आमचा बराच काळ कुटुंबात जातो, पण आमचा थोडा काळ सुद्धा देवाच्या पायाजवळ जात नाही. आणि का जात नाही? कारण आम्हाला फक्त देवाकडून घ्यायची माहिती आहे, आम्हाला देवाला द्यायची माहिती नाही आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणत आहे की प्रभू मी तुला यज्ञ करेन, आणि हा जो यज्ञ आहे हा उपकार स्तुतीचा यज्ञ असणार आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, प्रभू तू माझ्या जीवनात एवढे उपकार केलेले आहे, तुझ्या ज्या माझ्याबद्दल तुझ्या योजना आहेत, तुझे जे विचार आहेत ते पुष्कळ आहेत, तू एवढे अद्भुत कामं केलेत का? तुम्ही देवाचा अनुभव घेतलाय का? देवाचे उपकार तुमच्या जीवनात झालेत का? यस, आपल्या जीवनात असंख्य उपकार झालेले आहे. तुमचं हृदय जर बंद पडलेलं नाही, हा आज तुमच्या जीवनात झालेला सर्वात मोठा उपकार आहे. जिवंत देवाला टाळ्या वाजून धन्यवाद द्या की हे हृदय बंद पडलं नाही. हे हृदय जर बंद पडलं असतं तर त्याला मरण म्हणतात, मरण. तुमच्या नाकपुढे जर श्वास आहे तर परमेश्वराने तुम्हाला दिलेला सर्वात मोठं गिफ्ट आहे, तो उपकार करणार देव आहे. प्रभू आजच्या दिवसाबद्दल तुला धन्यवाद, मला जिवंत ठेवलं म्हणून तुला धन्यवाद, मला अन्न वस्त्र निवारा देतो म्हणून तुला धन्यवाद, मला कुटुंब दिलं म्हणून तुला धन्यवाद, माझी गरज पूर्ण करतो म्हणून धन्यवाद, माझ्या मागण्या पूर्ण करतो म्हणून धन्यवाद, माझे आजार बरे केले म्हणून धन्यवाद, माझ्या लेकरांना आशीर्वाद दिले म्हणून धन्यवाद, माझा व्यवसाय आशीर्वाद केला म्हणून धन्यवाद. सर्वात मोठा धन्यवाद प्रभू, तू माझ्या पापांची क्षमा केली म्हणून तुला धन्यवाद, माझं तारण केलं म्हणून तुला धन्यवाद, मला तू बोलवलं म्हणून तुला धन्यवाद, आणि आज हा संदेश तू माझ्याशी बोलत आहे म्हणून तुला हालेलुया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. प्रिय बहिणी, प्रिय भावा, आम्हाला स्वार्थी होता कामा नाही, आम्हाला मतलबी होता कामा नाही. देव देत आलाय, देव देत आलाय आणि देव देत राहणार आहे. त्याच्या मोबदल्यामध्ये पैसा तो मागत नाही, त्याच्या मोबदल्यामध्ये तो वस्त्र मागत नाही, त्याच्या मोबदल्यामध्ये तो वस्तू मागत नाही, ना घर मागतोय ना दार मागतोय. त्याच्या मोबदल्यात फक्त तो म्हणतो की मी किती चांगला, याचा जो अनुभव तुला आलेला आहे, मी ज्या गोष्टी तुझ्या जीवनात केलेल्या आहे त्याला विसरू नकोस. किती छान बाप, स्वर्गीय बाप आम्हाला लाभला की तो फक्त म्हणतो याच्या मोबदल्यामध्ये उपकार स्तुती कर, याच्या मोबदल्यामध्ये धन्यवाद दे. आणि जसं जसं आम्ही धन्यवाद देऊ लागतो, जसं आम्ही त्याचे आभार मानू लागतो. मी वैयक्तिक अनुभव घेतले. तुम्ही चारी बाजूने घेरले गेलेले असाल पण देव तुमच्या बाजूने लढत असतो. तुम्हाला किती कोणी खाली ठेवायचा प्रयत्न करू द्या, तुम्हाला कोणी किती बदनाम करायचा प्रयत्न करू द्या, तुम्हाला कोणी किती त्रास द्यायचा प्रयत्न करू द्या, तुमच्यावर कुठलेही आरोप होऊ द्या, तुमच्यावर कुठलेही आजार येऊ द्या, तुम्ही किती समस्या जाऊ द्या, देव तुमच्या बाजूने उभा असतो. कारण तुम्ही त्या गोष्टीकडे पाहत नसता, तुम्ही देवाकडे पाहत असता. तुमचं सह्य स्वर्गातून येणार असतं, तुमची मदत स्वर्गातून असते, तुमचा विजय स्वर्गातून असतो, आणि तुमचं नाव, तुमचं शिंग उंच करणार तुमचा बाप असतो. तुम्ही मान्य असतं की हा उपकार करणार देव माझ्यावर. हालेलुया, हालेलुया.
सगळं जग एकीकडे झालं तरी चालेल, आणि उपकार करणारा देव मला एकीकडे पाहिजे. जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तर मी भिणार नाही, मी कचरणार नाही, मी घाबरणार नाही. आजाराला आम्हाला घाबरायचं नाही, कुठल्या दुःखाला आम्हाला घाबरायचं नाही, कुठल्या समस्येला आम्हाला घाबरायचं नाही, कुठल्या यातनेला आम्हाला घाबरायचं नाही. आम्हाला फक्त आणि फक्त परमेश्वराला आदरयुक्त उपकार स्तुतीचा यज्ञ द्यायचा आहे. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की. स्तोत्र 40 आणि वचन 5 जे आम्ही वाचलं त्या ठिकाणी तुम्ही जर लिहिलं आणि मी जर त्या ठिकाणी गणना केली तर प्रभू ते माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहेत, माझ्या गणनेच्या पलीकडे आहेत. मोजता मोजता माझं आयुष्य निघून जाईल, पण आम्हाला ते मोजता मोजता आम्ही थकून जाऊ. पण किती उपकार देवाने केलेत तुम्हाला माहिती आहे का? जस तुम्ही आणि मी आईच्या उदरात तयार होत होतो तेव्हापासून तो उपकार करत, आमेन. तेव्हापासून तो आम्हाला सहाय्य करत आलाय, तेव्हापासून तो आम्हाला मदत करत आलाय. आणि म्हणून या वर्षामध्ये क्षणोक्षणी जिथं संधी मिळेल, जिथं तुम्हाला असं जाणवेल भासेल की मला प्रभूचे आभार मानले पाहिजे, काही कोणाचा विचार करू नका. ज्या पद्धतीने देवाचे आभार मानता येईल, ज्या पद्धतीने देवाला धन्यवाद देता येईल, देत राहा, देत राहा. पा परमेश्वर तुमच्यावर खुश होईल. आमेन. मी मागच्या वेळेस सांगितलं देवाची मर्जी तुमच्यावर येईल. आणि जर का एकदा तुम्ही देवाच्या मनातले बनले, जर का एकदा तुम्ही देवाच्या आवडीचे बनले, शत्रूचे जळते बाण, शत्रूच्या कुयुक्त्या, पारद्याचे पाश आणि घातक मरी याची तुम्हाला बाधा होणार नाही. कारण परमेश्वर आपल्या देवदूताला आज्ञा देईल तुम्हाला आणि मला तळ हातावर उचलून धरण्याची. आमचा देव आमचं रक्षण करेल आणि आमचा देव आमच्या उपकारावर उपकार उपकारावर उपकार 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 फक्त तो उपकार करत राहणार आहे. अशक्य गोष्टी शक्य होतील, असंभव गोष्टी संभव होतील. का? कारण त्याची मुलगी त्याला धन्यवाद देत आहे. मला धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. त्याचा मुलगा त्याला धन्यवाद देत आहे, त्याच्या लेकरं त्याला धन्यवाद देत आहे, दुःखात धन्यवाद देत आहे, स्ट्रगलमध्ये धन्यवाद देत आहे, परीक्षामध्ये धन्यवाद देत आहे, व्यसनात आहे पण तरी ते मला धन्यवाद देत आहे की प्रभू तुम्हाला यातून बाहेर काढणार आहे. हॉस्पिटलमध्ये, आजारामध्ये, कर्जामध्ये, त्रासामध्ये सोक्याने धोका दिलेला आहे, कोर्ट कचऱ्या आहेत, बिझनेस लॉस आहे, आत्मिक जीवनातल्या समस्या आहे, पण तरी देवाला धन्यवाद देत आहे, तरी देवाचे आभार मानत आहे, तरी देवाकडे पाहत आहे. अशा लोकांसाठी गुड न्यूज आहे, तुम्ही देवाचे उपकार स्मरण करणारे लोक आहात आणि जे देवाचे उपकार स्मरण करतात त्या लोकांना देव कधीच विसरत नाही. जे लोक देवाला धन्यवाद देतात त्या लोकांचा देव नेहमी आदर करतो. आणि दावीद होता जो नेहमी देवाला धन्यवाद द्यायचा, दावीद होता जो नेहमी देवाचे आभार मानायचा. यशाचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 3 जर तुम्ही वाचलं, देव म्हणतो बैलाकडे पहा. आणि जो बैल म्हटलेलं जनावर आहे त्याला मालक कळतो, त्या जनावराला धनी कळतो. तुम्ही जर कधी बैलाचा अनुभव घेतला आणि बैलाच्या जवळ गेले आणि थोडं त्याला स्पर्श करायचा प्रयत्न करा, नाही ऐकणार तुमचं. तुम्ही जिथं गेले ना तिथं दिसणार नाही, दुसरीकडे उडून पडलेले असतात. पण त्याचा मालक कुठेही असू द्या त्या गर्दीमध्ये, आणि तो मालक म्हणते सर्जा, संपला विषय. बैल शांत. हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. देव म्हणतो तो बैल आपल्या मालकाला ओळखतो. या झुंडीमध्ये लोकांमध्ये त्या बैलाला माणूस कळतो. पण माझे लोक विसरलेत, मी किती उपकार त्यांच्यावर केलाय, मी त्यांना कुठून उचललंय, मी त्यांना किती संध्या दिल्या, मी किती त्यांच्यावर प्रेम करतो, मी त्यांना अजूनही संध्या द्यायला तयार आहे. पण माझे लोक स्वार्थी झालेत, माझे लोक मतलबी झालेत, माझ्याकडून घेतात पण मला ते धन्यवाद देत नाही. आणि म्हणून मी आज देवाचा सेवक या नात्याने तुमच्याशी, तुमच्या हृदयाशी बोलत आहे की देवाकडून घेत असताना त्याला द्यायला विसरू नका, त्याचे आभार मानायला विसरू नका. जनावराला जर एवढं कळतंय, जनावरात तर आमच्यासारखा आत्मा नाहीये. जनावर मालकाला ओळखतंय. देव म्हणतो हे ओळखत नाहीत, हे विचार करत नाहीत, मी यांच्यासाठी किती महत्वाचा आहे हे मला विसरलेत. माझ्याकडून काय अन्याय झालाय, मी यांचं काय वाईट केलं की मला साधा धन्यवाद देऊ शकत नाहीत, हे साधी माझी आराधना करू शकत नाहीत, हे साधं माझ्या उपकाराचं स्मरण करू शकत नाही. आणि हो, या लिस्टमध्ये आजचं जग आहे. या लिस्टमध्ये आज देवाचे लोक आहेत. फार थोडके लोक आहेत जे पहाटे उठतात. पहाटे उठणं म्हणजे काय? त्याला धन्यवाद देणं. थोडके लोक आहेत जे रोज बायबल वाचतात. बायबल वाचणं म्हणजे काय? त्याला धन्यवाद देणं. थोडके लोक आहेत आठवड्यात एक तरी उपवास धरतील. उपवास धरणं म्हणजे काय? त्याचं स्मरण करणं. थोडके लोक आहेत जे जाऊन लोकांना आपली साक्ष देतात, येशूने माझ्या जीवनात काय केलं. थोडके लोक आहेत जे जाऊन सांगतात माझे आजार कसे बरे झाले. मॅक्सिमम लोक त्यांना या गोष्टीचे काही घेणं देणं नाही, फक्त देवाकडे यायचं, मला दे देवा, मला दे देवा, मला दे देवा. देव म्हणतो हे त्याप्रमाणे झालेत ज्या प्रकारे यशा म्हणतो की जनावराला मालक कळतो पण यांना मालक कळत नाहीये. आम्ही नरकाच्या दिशेने चाललो होतो, आमचा नाश ठरलेला होता, आमच्यात काहीच चांगलं नव्हतं.
आम्ही पाप आणि पापात खितपट पडलो होतो. प्रभू येशूने आमच्यावर मेहरबानी केली. आमेन. प्रभू येशू आमच्या जीवनात आला. आमेन. प्रभू येशूने आमचं नाव घेतलं. Yes. प्रभू येशूने आम्हाला निवडलं. प्रभू येशूने आम्हाला वेगळं केलं. Yes. आमचं पाप धुतलं, आमची किंमत मोजली आणि तेव्हा तो हे विसरलेत. आजूबाजूला पाहू नका चर्च. प्रियांनो, आजूबाजूला पाहू नका. जग यातच गुरफटलेलं आहे. जगामध्ये बिनउपकारी प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतील. फ्रॉड पाहायला मिळेल, धोकेबाजी पाहायला मिळेल. पण माझा देव तसा नाही. कोणीतरी आमेन म्हणा. आमेन. आपल्या देवाचा गुणधर्म आहे की तो कधीच धोका देत नाही, तो कधीच सोडत नाही, तो कधीच त्यागत नाही. आणि म्हणून मी आपल्याला उत्तेजन देईल. या महिन्याचा शेवट आपण करत आहोत. नवीन महिन्यात आपण एंट्री करणार आहोत. हा पूर्ण महिना, हे पूर्ण जीवन आणि उरलेलं आयुष्य फक्त देवाला धन्यवाद देण्यात घालवा. आमेन. देवाचे आभार मानण्यात घालवा. येस. त्याचं चांगुलपण आठवा. येस. त्याने दिलेला विजय आठवा. त्याने केलेले उपकार आठवा. त्याने दिलेल्या संधी आठवा. आमेन. त्याने केलेले क्षमा आठवा. Yes. आमेन. आमेन. आठवताय का? Yes. हो, निश्चित आठवा. आणि जसं तुम्ही आठवायला लागाल तुम्ही देवाशी जुडताल. आमेन. तुमचं हृदय देवाचं हृदय जुडल्या जाईल आमेन. आणि तुम्ही देवाच्या जवळचे बनताल. Yes. दावीद हेच करायचा. दावीद सातत्याने हे करायचा आणि म्हणूनच तो म्हणतो की त्याचे उपकार विसरू नको. मी आपल्याला मागे काही म्हणी बोलून दाखवल्या, आज परत बोलून दाखवतो. आम्ही देवाला कामापुरता मामा केलेला आहे. आम्ही देवाकडं स्वार्थी वृत्तीने येतो. आम्ही देवाकडे मतलबी वृत्तीने येतो. आमच्या लिस्टमध्ये आम्ही जी लिस्ट बनवतो त्या लिस्टमध्ये फक्त आमच्या गरजा असतात. पण त्या लिस्टमध्ये कधी उपकार स्तुती नसते. त्या लिस्टमध्ये कधी धन्यवाद नसतो. त्या लिस्टमध्ये कधी देवाचा गौरव नसतो. दावीद त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस तो देवाचा गौरव करायचा. जे गाढव आहे बैलाच्याही पुढे आहे. तुम्ही गाढवाचा कधी अभ्यास करा, गाढवाला कधी आजमवा. गाढव जेव्हा म्हातारा होतं मॅक्झिमम मालक त्याला सोडून देतात. ऐका लक्षपूर्वक. मॅक्झिमम लोक गाढवाला म्हातारा झाल्यावर काय करतात? सोडून देतात, कुठेतरी सोडून देतात. ते गाढव फिरून परत मालकाच्या घरी येतात. हालेलुया. हालेलुया. कम ऑन, हालेलुया. हालेलुया. जिवंत देवासाठी हालेलुया म्हणताय? हालेलुया. 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 तो मालक हालेलुया. कुठेही सोडून देव, गाढव परत तिथे येत. देव म्हणतो बैलाला आपला मालक कळतो, गाढवाला आपलं घर कळतं, पण माझे लोक मला विसरलेत. माझे लोक फितूर झालेत. माझे लोक धोकेबाज निघालेत. माझे लोक मतलबी झालेत. या महिन्यामध्ये आणि येणाऱ्या जीवनामध्ये मी देवाचा एकही उपकार विसरता कामा नये. आमेन बोला. आमेन. मी देवाचा उपकार ज्या दिवशी विसरेल, देवा मला आठवण करून दे, माझ्यावर कृपा कर, मला दया दे की मी लगेच तुझ्या जवळ येईल. आणि मी सकाळी उठताना म्हणेल धन्यवाद येशू. मी रात्री झोपताना म्हणेल प्रभू तुझे आभार मानतो. मी जे काही करेल या पुढचं आयुष्य फक्त तुझे आभार मानण्यासाठी, तुला धन्यवाद देण्यासाठी. पहा, मी परत आणि परत तुम्हाला सांगतो, इतक्या उंच लेवलला देव तुम्हाला घेऊन जाईल. इतक्या उंच लेवलला तुम्ही जाताल की स्वर्गामध्ये जाऊन बसताल. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण शास्त्र सांगतं जनावर जर आपल्या मालकांना ओळखतात. अजून एक गाढवाची खुबी, या गाढवाचा जर का एखादा साथीदार मेला किंवा या गाढवाच्या एखाद्या साथीदाराला काही लागलं तर हे गाढव तिथून हलता हलणार नाही. तुम्ही ताकद लावा जी लावायची ती. आणि तुम्हाला अनुभव पण असतील अनेकांना, गाडी रोडून जाताना तुम्ही पाहिले असेल की जर तुम्ही चालले आणि त्या रोडच्या मध्ये एक गाढव मेलंय त्या ठिकाणी, तर दुसरं गाढव तिथं उभंच आहे, हलता हलणार नाही. गाड्या साईडने जातील, गाढव तिथंच. पहा, देवाने यांना किती स्पेशालिटी दिली. तुम्ही सगळे जा जॉक्सनला म्हणा, जॉक्सन बस, तो म्हणजे निघ. पहा, तुम्ही प्रयत्न करा. पण मी जाऊ द्या, जॉक्सन बस, लगेच बसून घेतो. हालेलुया. 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 तुमच्याकडे जनावर असतील, पहा, जे कोणते जनावर आहे तुमचा आवाज ते ऐकतात. त्यांना देवाने ज्ञान दिलंय आणि आपल्याला किती विशेष ज्ञान दिलंय. मागायचं, घ्यायचं, त्या पण गोष्टी मागतो. देवा तुझ्या वस्त्रात मागणं आणि कल्पना या महिन्यात मला ठरलेले आशीर्वाद तर दे, पण तू अजून दयाळू ना, पुढचे पण दे. अरे देईल ना, दिलेत ना. तुझं कर्तव्य काय? साधं या दिवसांमध्ये उपवास प्रार्थना चालू आहे, आपल्या घरी प्रार्थना होत नाहीये, आपल्याला घरात प्रार्थना करवत नाहीये, उपवास धरवत नाहीये, आणि देवाचे आभार कसे मानणार? साधं घरात असलेलं बायबल आम्हाला वाचवण होत नाहीये, आणि मी तुम्हाला या वर्षात उत्तेजन दिलं, काय हो, या वर्षात मी बायबल वाचून पूर्ण करणार. आणि मी या वर्षाच्या शेवटी जेवढे बायबल वाचून पूर्ण करणार आहे त्यांचा खास सन्मान करणार आहे. येस. आमेन.
खास सन्मान करणार आहे. आणि मी देवाचे आभार मानतो, अनेकांनी सुरू केलंय ना. Yes. आणि जे राहिलेत, नका राहू, देवाचे उपकार विसरू नका. जर देवाचे उपकार मोजायचे आहेत, देवाचे उपकार वाचायचे आहेत, देवाचे उपकार आठवायचे, तर बायबलपेक्षा तुम्हाला दुसरं कोणतंच पुस्तक या जगात सापडणार नाही जे देवाचे उपकार तुम्हाला दाखवून देईल. हालेलुया. Hallelujah. कधी कधी आम्हाला असं वाटतं देवा उपकाराबद्दल विषय चाललाय, यांच्या जीवनात उपकार झाले, त्यांच्या जीवनात उपकार झाले, माझं तर नुकसानच चाललंय, मला तर त्रासच होतोय. कचित मला तू विसरला का काय? किंवा ज्या गोष्टी मी करायला जातो त्या आडव्या तिडव्या होतात आणि मला त्या ठिकाणी लॉस मिळतोय. त्या स्थितीत काय करायचं देवा? मी तुम्हाला सांगतो, देवाचे उपकार आमच्या कल्पनेच्या पलीकडे असतात. आमची मनुष्य बुद्धी आहे, आमच्या मनुष्य विचार आहे, आम्हाला आमच्या पद्धतीने वाटतं. देव आमच्या पद्धतीने काम नाही करणार, कारण जर तो आमच्या पद्धतीने काम करायला लागला त्याच्यात आणि आमच्यात काय फरक? आम्ही मानव आहोत, देव देव आहे. आमेन बोला. Amen. देव त्याच्या पद्धतीने काम करतो. एकदा एक देवाचा सेवक समुद्रमार्गे प्रवास करत असताना जसे ते मध्यभागी आले, त्या जहाजाचा ॲक्सिडेंट झाला. शिप होती आणि त्या जहाजातले सगळे लोक मेले. सुदैवाने हाच वाचला. हा जसा वाचला तर हा एका बेटाच्या किनाऱ्याला पडला आणि तिथं पडल्यानंतर याने पाहिलं की सगळे मेलेले आहे, सगळं तुटलेलं आहे आणि एकटाच वाचलेला आहे. प्रथम त्याच्या डोक्यात विचार आला की मी कशाला वाचतो, मी का मेलो नाही? आता मी या बेटावर काय करणार? जगाशी संपर्क तुटलेला, मोबाईल त्या काळात नव्हते, टावर नाही, शोधायचं कसं, करायचं काय? त्याच्याकडे काही यंत्रणा नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये तो कसं बसं आयुष्य कटू लागला आणि त्याने त्या ज्या तुटलेल्या शिपचे काही लाकडं लुकडे घेऊन त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि त्या झोपडीत तो राहायचा, कंदमुळं वगैरे खायचा, फळं खायचा, भाज्या खायचा आणि असं तो जीवन जगतो अतिशय दुःखामध्ये. आणि या सर्वातून तो जात असताना, या सर्व गोष्टी तो करत असताना रोज देवाला म्हणायचा, देवा हे काय घडलंय? देवा मला विसरला का काय? देवा तू कुठे? फार दुःखामध्ये, फार शोकामध्ये, हे माझ्या आयुष्यात काय उरलंय? एक दिवस तो थोडे पालेभाज्या आणि फळं आणायला गेला असताना त्याच्या झोपडीला आग लागली आणि येऊन पाहत होतो काय, ती झोपडी जी आहे ढाढाळ पूर्ण जळून चाललेली आहे. ते पाहिल्यावर तो मला, देवा तू नक्कीच मला विसरलास. एक तर त्या जहाजीतून मी एकटा उरलो इतके दिवस माझे इथं गेलेत, मला राहायला इथं काही नाही, उरलेले थोडेफार लाकडं होते, त्याची मी झोपडी बनवली, आता ती पण तू जाळून टाकलीस. काय माझं जीवन आहे? तो असा विचार करत असताना, त्याच्या मनात हे यात येत असताना त्या डोळ्यातून अश्रू पडत होते आणि तो देवाला फक्त दोष देत होता की देवा तू कुठे आहे? माझ्या जीवनात का कार्य होत नाहीये? हे काय माझ्या नशिबी आलंय? आणि लांबून पाहतोय तो हेलिकॉप्टर येत होता. प्रेज द लॉर्ड. काय येत होता? हेलिकॉप्टर येतो. बरोबर हेलिकॉप्टर त्या बेटावर आलं, तिथं उतरलं आणि याला म्हटलं, चल आम्ही तुला घ्यायला आलोय. तो म्हटलं, तुम्ही मला कसं काय घ्यायला आले? तुम्हाला कसं कळलं मी इथं? कोणी सांगितलं? कोणी कसं तुम्हाला समजलं? कारण आम्ही तर कोणी वाचलेलं नाहीये. ते म्हटले, इथून या बेटाहून आम्हाला मोठे मोठे जाळाचे लोळ दिसले, या बेटाहून आम्हाला मोठे मोठे जाळाचे धूर दिसले. आणि ते धूर आणि तो जाळ आम्हाला दाखवत होता की इथं कोणीतरी जीवन वाचलेलं आहे आणि त्याला आमच्या मदतीची गरज आहे आणि म्हणून आम्ही तुला मदत करायला आलो. देवाचे उपकार आमच्या कल्पनेच्या विचाराच्या पलीकडचे विचार आहेत, कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. आणि मग देवाच्या मुली, देवाच्या मुला, ज्या स्थितीत देवाने तुला ठेवलंय, बोल धन्यवाद येशू. धन्यवाद का आपल्या शेजारी सांगा, धन्यवाद येशू. धन्यवाद या आपण उठून उभं राहूया. उठून उभं राहत असताना म्हणा, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आणखी जोराने, जेवढ्या जोरात धन्यवाद येशू म्हणाल तेवढा मोठा उपकार तुमच्यावर होणार आहे. म्हणा, धन्यवाद येशू. देव म्हणतो की बैल मला ओळखतो, गाढव मला ओळखतं, पक्षी मला ओळखतात, निसर्ग मला ओळखतो, सूर्यचंद्र तारे मला ओळखतात, ते माझं गायन करतात, पण माझे लोक विचार करत नाही, माझे लोक विचार करत नाही. आणि जेवढे उपकार तो तुमच्यावर माझ्यावर करतो ना, त्यांच्यावर नाही करत. सर्वात जास्त उपकार तो तुमच्यावर आणि माझ्यावर करतो, सर्वात जास्त. आणि मग सर्वात जास्त स्तुती, आराधना, स्तुतीचा यज्ञ कोणी दिला पाहिजे? आमच्या प्रत्येकाचंही कर्तव्य. आणि ज्या दिवशी आम्ही धन्यवाद द्यायला विसरू, त्या दिवशी हे लक्षात घ्या, आम्ही देवापासून दूर निघून गेलेलो आहे, आम्ही देवाच्या आत्म्यातून पडलेलो आहे, आमचं पतन झालेलं आहे. मी काय बोलतो समजतंय? आत्मिक लोकांना हे कळेल, जे आत्म्यात चालतात, जे प्रार्थनेत चालतात, जे वचनात चालतात, ज्यांची आत्मिक संगती, देवापाशी संगती, त्यांना कळेल मी काय बोलत आहे. बाकीच्यांना सोडला हा काय बोलतोय. ज्या दिवशी आम्ही देवाची आठवण काढत नाही, ज्या दिवशी आम्ही देवाला विसरून गेलो, लक्षात घ्या आम्ही सगळं विसरलो. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.